नमस्कार. आपण कधी विचार केलाय का की आपलं शरीर आतल्या आत स्वतःला स्वच्छ कसं ठेवत असेल? अहो, आपल्या आतमध्ये एक अशी जबरदस्त फिल्ट्रेशन सिस्टीम आहे जी 24 तास न थांबता आपलं रक्त शुद्ध करत असते. चला तर मग आज याच अद्भुत यंत्रणेचं रहस्य जाणून घेऊया. जरा विचार करा. आपल्या रक्तात ना चांगलं आणि वाईट म्हणजे उपयुक्त पोषक तत्व आणि विषारी कचरा सगळं काही एकत्रच फिरत असतं. मग प्रश्न हा आहे की आपलं शरीर बरोबर यातला कचराच कसा काय वेगळा काढतं? ही खरंच निसर्गाची एक कमाल आहे आणि ही कमाल आपल्या शरीरात सतत अविरतपणे सुरू असते. आणि या प्रश्नाचं उत्तर दडलंय निसर्गाच्या एका अफलातून रचनेत, ती म्हणजे आपली उत्सर्जन संस्था. इंग्रजीमध्ये आपण तिला एक्स्क्रीटरी सिस्टम म्हणतो. खरं तर हीच ती सिस्टम आहे जी आपल्या शरीराची आतून स्वच्छता करते. ठीक आहे, तर मग ह्या सिस्टीममध्ये कोण कोण मुख्य खेळाडू आहेत त्यांची ओळख करून घेऊया. बघा, यात आहेत 2 मूत्रपिंड म्हणजेच आपल्या किडन्या, 2 मूत्रवाहिन्या, 1 मूत्राशय आणि 1 मूत्रमार्ग. हे सगळे अवयव मिळून अगदी एका टीमसारखं काम करतात. या संपूर्ण टीमचं, या पूर्ण सिस्टीमचं एकच आणि एकच मुख्य ध्येय आहे. ते म्हणजे रक्तामधले जे अनावश्यक आणि विषारी पदार्थ आहेत ना, त्यांना वेगळं करायचं आणि मूत्राच्या रूपात शरीराच्या बाहेर फेकून द्यायचं. हे ऐकायला जरी सोपं वाटत असलं ना, तरी हे काम प्रचंड महत्वाचं आहे. आता आपण येऊया या सिस्टीमच्या अगदी मुख्य केंद्राकडे, म्हणजेच आपल्या मूत्रपिंडांकडे. शरीरातली जी खरी जादू आहे ना, ती इथेच घडते. असं समजा की मूत्रपिंड म्हणजे आपल्या शरीरातले सुपर फिल्टर्स आहेत, जे दिवस-रात्र अजिबात न थांबता आपलं काम करत असतात. आणि ह्या मूत्रपिंडांसमोर एक खूप मोठं आव्हान असतं. म्हणजे बघा, जेव्हा रक्त त्यांच्यापर्यंत पोहोचतं तेव्हा त्यात चांगलं, वाईट, उपयुक्त, हानिकारक सगळं काही एकत्रच असतं. आणि ह्या सगळ्यांमधून बरोबर योग्य पदार्थांची निवड करणं हेच तर त्यांचं मुख्य काम आहे. बरं, ही सगळी प्रक्रिया आहे ना, ती 3 अगदी सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिला टप्पा आहे गाळण्याचा म्हणजे फिल्ट्रेशन. इथे रक्त गाळलं जातं. दुसरा टप्पा आहे पुन्हा शोषून घेण्याचा, म्हणजे जे काही उपयुक्त घटक आहेत ते परत रक्तात घेतले जातात. आणि मग येतो तिसरा आणि शेवटचा टप्पा, उत्सर्जन, म्हणजे जो कचरा उरलाय तो मूत्राच्या रूपात बाहेर टाकला जातो. कमाल आहे नाही का निसर्गाची ही रचना? किती अचूक! चला, मूत्रपिंडाने तर आपलं काम चोख बजावलं. पण ह्यानंतर जे मूत्र तयार होतं त्याचा प्रवास सुरू होतो. आता आपण हे बघूया की हे मूत्र नक्की कशाचं बनलेलं असतं आणि त्याचा पुढचा प्रवास कसा असतो. तर बघा, मूत्रपिंडातून हे तयार झालेलं मूत्र एका नळीसारख्या मार्गाने, ज्याला मूत्रवाहिनी म्हणतात, तिथून खाली येतं आणि मूत्राशयात म्हणजे आपल्या ब्लॅडरमध्ये जमा होतं. ते तिथे काही काळासाठी साठवून ठेवलं जातं. आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. एका सामान्य प्रौढ व्यक्तीच्या शरीरातून दररोज जवळपास 1 ते 1.5 लिटर म्हणजे 1 ते 1.8 लिटर मूत्र बाहेर टाकले जातं. या एका गोष्टीवरूनच आपल्याला या सिस्टीमच्या कार्यक्षमतेचा अंदाज येतो. पण एक मिनिट, या मूत्रात सगळ्यात जास्त काय असतं? कुणाला काही अंदाज आहे? तर ते आहे पाणी. हो, खरंय, मूत्राचा तब्बल 95% भाग हा फक्त आणि फक्त पाण्याने बनलेला असतो. आणि म्हणूनच आपल्या शरीरासाठी पुरेसं पाणी पिणं इतकं गरजेचं का आहे, हे आता लक्षात आलं असेल. चला, याची रचना अजून थोडी खोलात जाऊन पाहूया. 95% पाणी हे तर आपण पाहिलंच. उरलेल्या 5%मध्ये साधारण 2.5% युरिया असतो आणि बाकीचे 2.5% इतर टाकाऊ पदार्थ असतात, जसं की युरिक ॲसिड आणि काही क्षार. आणि शरीराचं आरोग्य टिकवण्यासाठी हे संतुलन फार फार महत्वाचं आहे. पण आता एक महत्वाचा प्रश्न. काय होईल जर ही इतकी महत्वाची फिल्ट्रेशन सिस्टम बिघडली तर? म्हणजे एखाद्या इन्फेक्शनमुळे किंवा दुखापतीमुळे असं होऊ शकतं आणि त्याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. जेव्हा मूत्रपिंड आपलं काम करणं थांबवतात तेव्हा काय होतं? रक्तामधले जे विषारी पदार्थ आहेत ते बाहेर फेकले जात नाहीत, ते शरीरातच साठायला लागतात आणि यामुळे रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. ही एक खूपच गंभीर मेडिकल कंडिशन आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर निरोगी मूत्रपिंड हे आपलं नैसर्गिक फिल्टर आहे. पण जेव्हा हे फिल्टर निकामी होतं तेव्हा आपल्याला कृत्रिम फिल्टरची म्हणजेच कृत्रिम गाळणीची गरज लागते. आणि इथेच मदतीला धावून येतं आपलं वैद्यकीय विज्ञान. डायलिसिस
ही एक अशी जीवनदायी प्रक्रिया आहे ज्यामध्ये एका कृत्रिम मूत्रपिंडाच्या म्हणजे एका मशीनच्या मदतीने रक्त शुद्ध केलं जातं. आणि यामुळे जोपर्यंत मूत्रपिंड प्रत्यारोपण होत नाही तोपर्यंत रुग्णाचा जीव वाचवता येतो. ठीक आहे, आतापर्यंत आपण फक्त आणि फक्त मानवी शरीराबद्दल बोलत होतो. पण एक विचार करा, शरीरातला कचरा बाहेर टाकण्याची ही समस्या काय फक्त मानवांनाच आहे? की निसर्गाने यासाठी इतर प्राण्यांमध्ये काही वेगळे उपाय योजले आहेत? आणि याचं उत्तर आहे हो. निसर्गाने वेगवेगळ्या प्राण्यांसाठी वेगवेगळे उपाय शोधून काढले आहेत. उदाहरणार्थ, जे पाण्यात राहणारे प्राणी आहेत ते थेट अमोनिया बाहेर टाकतात. जमिनीवर राहणारे प्राणी आपल्यासारखंच युरिया बाहेर टाकतात. आणि पक्षी ते तर अर्धघन स्वरूपात युरिक ॲसिड बाहेर टाकतात. यामुळे काय होतं तर त्यांचं पाणी वाचतं. किती हुशारीने केलेली रचना आहे ही. थोडक्यात काय तर आपल्या शरीराची ही जी अंतर्गत स्वच्छता प्रणाली आहे ती खरंच निसर्गाची एक विलक्षण रचना आहे, जी अगदी शांतपणे नकळत आपलं रक्षण करत असते. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपण एक ग्लास पाणी पिऊ तेव्हा आपल्या आतल्या या अविश्वसनीय सिस्टीमचे आभार मानायला नक्कीच विसरू नका.